मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये श्री हिम्मतराव गुलाबराव देशमुख यांचं जंगी स्वागत। नर्मदा परिक्रमा वयाच्या 65 ते 70 वर्ष असताना बेलगावमधून एकट्यानेच पायी प्रवास पूर्ण केला। नर्मदा परिक्रमा ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातील सुमारे पायी प्रवास 3500 ते 4000 किलोमीटर अंतर त्यांनी खूप थंडी असताना सुद्धा हार मानली नाही। 3 ते 4 महिन्याचा पायी प्रवास पूर्ण करून गावामध्ये येताच गावातील ग्रामस्थांनी जंगी स्वागत केलं। ओंकारेश्वर पासून नर्मदा परिक्रमेची सुरुवात रोज 25 ते 30 किलोमीटर पायी चालत 3 ते 4000 किलोमीटर अंतर 5 ते 6 महिन्यात पूर्ण केले। जंगले, खेडी, आदिवासी पाडे यातूनच बहुतांश प्रवास केला। गावकरी जे देतील ते भोजन करत विविध आश्रम, नदी काठावर थांबत ही यात्रा केली। एकूण 800 ते 1000 छोट्या नद्या ओलांडल्या असे हिम्मतराव देशमुख यांनी सांगितलं। भाषेच्या गमतीत भेटलेले साधू आश्रमांची माहिती, शेतातील फरक उत्पादने, प्राणी, पक्षी, औषधे, वनस्पती यांची माहिती त्यांनी दिली। परिक्रमेतील 100 ते 200हून अधिक छायाचित्रे दाखवत त्यांनी हे अनुभव मांडले। कमी गरजामध्ये जगता येते हा वस्तुपाठ नर्मदा परिक्रमा संसारी माणसाला देतो। एका नव्या जीवनशैलीचा परिचय होतो, आत्मचिंतनाची सवय लागते, तसेच जगण्यात तटस्थ भाव निर्माण होतो असे हिम्मतराव देशमुख यांनी सांगितलं। हा वस्तुपाठ नर्मदा परिक्रमा संसारी माणसाला देते, एक नव्या जीवनशैलीचा परिचय होतो। परिक्रमेचा संकल्प केला होता। शारीरिक कष्टी, अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी ही परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली। त्यांच्या आगमनानिमित्ताने श्री संत गजानन महाराज मंदिर बेलगावमध्ये ढोल ताशा वादक यांच्या गजरात स्वागत करण्यात आले। यामध्ये गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला। रांगोळी काढली, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि पत्नी सौ कांता हिम्मतराव देशमुख यांनी औक्षण करून परिक्रमा वासियांचं स्वागत केलं। या सोहळ्याला वारकरी संप्रदाय, ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। महाराज हिम्मतराव बापू देशमुख हे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून 4 महिन्याचा कार्यकाळ त्यांनी घालवला आणि तो कार्यकाळ घालून ते आपल्या गावामध्ये आज त्यांचं आगमन झालं आणि त्या प्रित्यर्थ आपण सर्वच गावकऱ्यांनी त्याचा एक चांगला सत्कार करायचं आयोजित केलेलं होतं। ते आपण निश्चितपणे सर्व गावकऱ्या म्हणून त्यांचा सत्कार, त्यांची मिरवणूक, देवदर्शन हे सगळं घडवून आणलं। मंडळी, नर्मदा परिक्रमा करणं हे बोलण्या इतकं काहीच सोपं नाही, ते केल्यानंतरच समजते। आमचे डोंगरगावचे विक्रांत भाऊ या ठिकाणी हजर आहेत, त्यांनी सुद्धा केलेली आहे। त्याचे काय कष्ट पुरतात, काय त्रास होतो, आता हे बाप्पू आपल्याला त्यांच्या वाणीतून सांगणारच आहेत। परंतु मंडळी, ही गोष्ट सोपी नाही आणि हा आपल्या गावचा निश्चितपणे बाप्पूच्या मार्गक्रमणाने आपल्या गावचा एक अभिमान आहे आणि आपल्या गावचं एक रत्न हे परिक्रमा पूर्ण करून गावामध्ये पोहोचलं। या निमित्तानं या गावातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ सर्व मंडळी, महिला भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्यांचा या ठिकाणी मोठेपणाने एक सत्कार केला। आणि बापू, खरोखर या तुम्ही जे केलं हे काम सोपं नाही आणि खरोखर ही तुम्ही या गावाला एक प्रेरणा दिली आणि कसं करायचं असते, फक्त बोलण्यानंच नाही, तुम्ही ते करून दाखवलं। तुमची एवढी मोठी सर्जरी झालेली असताना सुद्धा तुम्ही ही परिक्रमा केली, ही तर खूप मोठी देवाची तुमच्यावर निश्चितपणे दृष्टीच असल्यामुळे हे पूर्ण झालं। हे तसं शक्यच नव्हतं, तरी या ठिकाणी खूप उशीर झाला आपल्या मिरवणुकीला याला, त्यामुळं बापूच्या बाबतीत खूप बोलायचं आहे। परंतु मंडळी सकाळपासून या ठिकाणी थांबलेली आहे, त्या मंडळीचा विचार करता या ठिकाणी मी पूर्ण या गावातर्फे, गावकऱ्यातर्फे हिम्मतराव बापू आणि सोबत असलेले महाराज यांचं या ठिकाणी मनपूर्वक गावकऱ्याचे अर्जुनराव आणखडे, दुकानदार आणि पोलीस पाटील, उपस्थित सर्व मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, सर्व आलेले सर्व गावकरी आणि बंधू भगिनी, आज आपल्या इथे जो माझा या ठिकाणी गावातून मिरवणूक व सत्कार करण्यात आला, मी प्रथम सर्व गावाचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो। या ठिकाणी आपले विक्रांतदादा मागच्या वर्षी जाऊन आले, 2 वर्षापूर्वी। त्याच्यासोबतच मला जायचं होतं, पण मला काहीतरी अडथळा आल्यामुळं मग मी जाऊ शकलो नाही, पण त्यांनी ती परिक्रमा पूर्ण केली आणि आल्याच्यानंतर मी ठरवलं होतं की बा जायचं।
आणि यावर्षी बरेच जण मला म्हणत जायचं म्हणून, पण मी सोरटी सोमनाथला गेलो होतो 10-11 दिवस बसनं. सोरटी सोमनाथ, गिरनार पर्वत वगैरे सगळं करून आलो तिकडून. आणि आज घरी आलो गजानन महाराजाच्या सप्त्याला डोणगावला गेलो. आणि तिथं गेल्याच्यानंतर गणेश पांडव भेटले. म्हणत आम्हाला उद्या सकाळी परिक्रमेला जायचं, तुम्ही येता का? म्हणलं लगेच येतो. आणि लगेच घरी आलो. संध्याकाळी कपडे गिपडे भरले. घरचे म्हणत पण तुम्हाला काही त्रास आताच नेमके झाले, तुम्ही काही चिंता करू नका माई, मी त्याच्या भरोश्यावर चाललो आणि त्याच्याच भरोश्यावर जगतो मी. तर अशा प्रकारे मी इथून निघून गेलो. आणि इथून आम्ही ओंकारेश्वर डायरेक्ट गाडी जाते इथून वाशिम. त्या गाडीचं तिकीट काढलं 900 रुपयाचं. आणि ओंकारेश्वरला पोहोचलो. तिथं गजानन महाराज संस्थानमध्ये सगळेच्या सगळे आम्ही थांबलो. गणेश पांडव त्याची बायको, चव्हाण त्याची बायको, एक कासारीबाई होती, असे 5 जण आम्ही. ते 5 आणि मी एक 6 असे आम्ही सगळ्या. लोकनायक न्यूज